मुख्याध्यापकांचा जो मला पुरस्कार दिला गेला, अतिशय सुंदर नियोजन होतं. आमचे मित्र बाळासाहेब मुळे यांनी आणि भगत सरांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं त्या ठिकाणी होतं. कुठल्या प्रकारची समस्या कोणाला जाणवली नाही. माझ्या कुटुंबाने त्या ठिकाणी कौतुक केलं. माझे सगळे सहकारी अमर गायकवाड असतील, सासवडे सर, भोसले सर, माझे इतर काही नातेवाईक जे आहेत, आई वडील मंडळी, मुलगा मुलगी जावई, या सर्वांना ते नियोजन अतिशय आवडलं. आनंद तर खूप होतोय, कारण माझ्या वडिलांना जो पुरस्कार मिळाला ना, ते त्यांनी केलेल्या संघर्षाची किंवा त्यांनी आत्तापर्यंत जो काही कष्ट काढलेत त्या कष्टाचं त्यांना मिळालेलं फळ आहे. भरपूर स्ट्रगल काढलेलं आहे. त्या मध्ये त्यांनी एवढं काही अचीव केलं आहे आणि आज त्यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आलं. याचा मुलगी म्हणून सार्थ अभिमान तर आहे. आज मी माझ्या पण क्षेत्रात खूप छान पद्धतीने काम करते. सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी सध्या हुतात्मा राजगुरूच्या पावनभूमी खेड तालुक्यामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाचा राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा हा अतिशय थाटामाटात आणि भव्यदिव्य स्वरूपामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय पी मॅडमसुद्धा या ठिकाणी आहे. त्यांना देखील या ठिकाणी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणचे जे पुरस्कार मूर्ती आहे ते या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मात्र त्याचपूर्वी आपण पी मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, आज या ठिकाणी कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक असं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर आपलंही नाव आहे. कसं वाटतं तुम्हाला हा पुरस्कार सोहळा, काय सांगाल तुम्ही? खरंच खूप अभिमानाची बाब आहे की मला आज जे प्रिंट आणि डिजिटल मीडियातर्फे पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा एक खूप चांगला उपक्रम आहे की जे विविध क्षेत्रातील लोकांना सन्मान केला जात आहे आणि मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. दादा, तुम्हाला देखील या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय, कारण हा पुरस्कार म्हणजे एक प्रेरणा, काम करण्यासाठी खूप मोठं म्हणजे शाबासकी थाप मिळते. आणि ही प्रेरणा म्हणजे मला लहानपणापासून आमच्या आईवडिलांपासून मिळाली, वडिलांपासून मिळाली आणि माझी भावकी आहे. माझ्या भावकीने मला पुढे नेले आणि मला एक काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि खूप मोठं काम करणं म्हणजे समाजाचं काम करणं म्हणजे खूप मोठा आनंद आहे. काम करण्यासाठी गावकी आणि भावकी या दोन्हीतून प्रेरणा मिळाली आणि त्यातून मला काम करता आलं. मला काम करताना जे काय अनुभव आलेत, मग तिथं मी कसल्याही प्रकारचे हेवेदावे किंवा काही अडीअडचणी त्या पाहिल्या नाहीत. आणि तिथं कुठं आपल्याला काही कोणीतरी नाव ठेवील किंवा निंदो या वंदो, कोणी निंदा करू, कोणी चांगलं म्हणू, या प्रेरणेतून खूप मोठं काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याचं आज या पत्रकार संघाच्यातर्फे जे काय ज्या लोकांनी मला प्रेम दिलं आहे, काम करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणखीन एक प्रश्न आहे, तुम्ही बोलत असताना भावुक झालात, तुमचं अंतःकरण भरून आलं, डोळ्यात अश्रू येत आहेत, काय या पाठीमागचं कारण आहे? काय नेमकं तुम्हाला बोलायचं? प्रेम आहे. हे जे काम करताना जे लोकांनी मला प्रेम दिलं, माझ्यावर तो विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं चीज झालं. माझ्या हातून बरीचशी अशी लहान मोठी चांगली कामं झालेली आहेत. याचा मूळ माझी भावकी आहे. माझ्या भावकीने आणि माझ्या पुतण्यांनी मला जे काय काम करण्याची संधी दिली. माझा मित्र व परिवार खूप मोठा आहे. मित्रांनी सुद्धा खूप मोठी संधी दिलेली आहे. माझं प्रेरणास्थान म्हणजे विष्णू बाळाजी सातव, जगन्नाथ शेठ वारुळे आणि गुलाब स्वप्ना गोरे. हे माझे 3 व्यक्ती माझ्या जीवनातील हे जे केलेलं कार्य त्याचे ते प्रेरणादायी आहे. त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहणार. ज्यांच्यामुळं त्यांनी इथपर्यंत पोचलेत असं त्यांचे आदरणीय आदरस्तंभ किंवा जिवलग मित्र, त्यांची नावं त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले. मात्र त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. सलून, जसे की आपण पाहतोय पोलीस मित्र युवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
प्रवीणजी बोबडे साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत, कारण की आज या ठिकाणी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांना देखील या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहेत. ते स्वतः आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, आज या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे, कसं वाटतं तुम्हाला हा पुरस्कार घेऊन? खूप छान वाटलं. आज आमच्या कामाची दखल घेणारे कोणीतरी आहे हे आम्हाला जाणून आज खूप बरं वाटते, कारण की आम्ही प्रत्येक वेळेस बंदोबस्त वगैरे करतो, समाजाकरता आम्ही काय ते करतो. त्या गोष्टीची आमची दखल कोणतरी घेतली याच्याकरता आम्हाला खूप छान वाटत आहे. आणि आज आमच्यासाठी प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया यांचा आम्ही खरंच आभारी मानतो. पोलीस मित्र युवा संघ हे संघटना आपण चालवत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहतोय हल्लीची परिस्थिती खूप बिकट आहे. महिलांवरती वाढणारे अन्याय अत्याचार आहेत, बालगुन्हेगारी आहे, गुन्हेगारी आहे, मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? सर, सर्वात पहिलं तर महिला ही तुम्ही दाबून ठेवू नका, कारण की महिलासारखी शक्ती कोणामध्ये नाही आहे. आज आपल्या सर्व समाजात महिलाला जी करू शकते ते पुरुषसुद्धा करू शकत नाही आहे. तर महिलाला तुम्ही दाबून ठेवू नका, तिला काय बाहेर पडू द्या, तिला कामं करू द्या, तिला समाजात वावरू द्या. समाज काय हे त्यांना कळलं पाहिजे. आज लहानपणापासून काय करतो, भीतीपोटी आपण महिलांना बाहेर पडू देत नाही. महिला बाहेर पडतात त्यांना समाजातलं कळत नाही की कोण कसं काही. तुम्ही असे वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या संघटनेमध्ये त्यांना कामं करू द्या. त्यांनी कामं केल्यानंतर आता आमच्यामध्ये स्वतःमध्ये माझ्या ते 1800 महिला काम करतात ते. आज ते एक महिला 10 ते 12 लोकांना सहज तोंड देऊ शकते, कारण की आम्ही बंदोबस्त रात्री बेरात्री करतो. त्यासोबत आमच्या महिला आहेत आमच्यासोबत, प्रत्येकजण करतात. पण तुम्ही महिलांना बाहेर पडू द्या, त्यांच्या स्वतःचं मन व्यक्त करू द्या, त्यांना बाहेर काय करतं करू द्या, आपली साथ त्यांना राहू द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येक महिला हे पूर्णपणे तयारीने काम करत असते. पोलीस प्रशासन महिला सशक्तीकरणासाठी, महिला सुरक्षिततेसाठी कायमच कटिबद्ध असतात. तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असुरक्षित आहे, असं देखील दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. महिला सशक्तीकरणासाठी नेमकं पोलीस प्रशासनाने कोणती भूमिका घेतली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? सर, महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्याकरता आपण स्वतः सक्षम व्हायला पाहिजे. आज महिलांनी स्वतः खिशामध्ये तिकीट पुडा, ते पेपर स्प्रे वगैरे आहे, हे गोष्टीची तुम्हाला मुभा दिलेली आहे. प्रत्येक महिलेला आहे ना, तुम्हाला चाकू घेऊन वापरून फिरा, कोण दिसते समोर मारा ना तुम्ही. आज तुम्ही पोलिसांच्या आधारावर तुम्ही किती वेळ थांबणार, किती पोलिस किती महिलांच्या मागे लावणार. पोलिस तर प्रत्येक ठिकाणी आहेच, पण महिलांनी स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे. आज महिला स्वतः खिशामध्ये मिरची पुढे घेऊन फिरू द्या, चाकू घेऊन फिरू द्या, मारा. तुमच्यापाशी कोण वाकडं नजरे बघते बघू, मग पोलीस तुम्हाला कसं साथ देणार नाही. आज महिलाच्या साईडने पूर्ण कायदा आहे, तुम्ही काहीही करू शकता. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीणजी बोबडे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहे. या ठिकाणी आज आपण पाहतोय खेड तालुक्यामध्ये प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा हा या ठिकाणी घेण्यात आला आहे, आणि त्यामध्ये अनेक लोकांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये प्रवीणजी बोबडे सर आहेत, त्यांना देखील या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील निश्चितच संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रतिभाताई जाधव यांना देखील आदर्श भूषण पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. यावेळेस ते सुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, आज खेड तालुक्यामध्ये प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळ्यामध्ये आपलं देखील नाव आहे. तुम्हाला देखील आज या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं आता हे सन्मान सोहळा पाहून? मला अतिशय आनंद होत आहे की आम्हाला सन्मान मिळाला. मनोज गोरगल्ले यांच्याकडून मला पात्र ठरवलं, याबद्दल त्यांचे धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी अनेक असे पुरस्कार मूर्ती आहेत, त्यांना आज या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे, ज्यामध्ये कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांनाच हे पुरस्कार मिळालं जात आहे. आणि असंच पुरस्कार या ठिकाणी प्रतिभाताई जाधव यांना मिळालेला आहे. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक असणार आहेत, आपण त्यांच्याशी देखील यावेळी संवाद साधणार आहोत. आपण या ठिकाणी पाहतोय आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत जे खेडचे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत. सर, खेड तालुक्यामध्ये प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये तुम्ही आवर्जून उपस्थित होता. कसं वाटतं तुम्हाला हा सगळा कार्यक्रम पाहून, काय सांगाल? खऱ्या अर्थानं खेड तालुक्यातील हा खरा प्रमाणे आणि मोठ्या प्रमाणात यांनी जो कार्यक्रम केला आहे तो फार सुंदर कार्यक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे. आणि ही जी असे जे पुरस्कार आहेत हे जर अजून लोकांना मिळत गेले ते प्रत्येकामध्ये उत्स्फूर्तता तयार होईल, प्रत्येकजण चांगल्या पद्धतीने काम करेल, आपल्या पद्धतीने चांगलं काम होईल. आणि पत्रकारांनी हे नेहमीच करावं, प्रत्येक वर्षी हा सत्कार सोहळा साजरा करावा असं मला वाटतं. धन्यवाद.
नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या भागातले जे ग्रामस्थ आहेत ते म्हणतायत की जसं आज या ठिकाणी पुरस्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला तसा दरवर्षी या ठिकाणी पुरस्कार सोहळा कार्यक्रम जो आहे तो घेण्यात यावा असं या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांची मागणी आहे. आपल्यासोबत या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे असे ठाण्याचे नानजीभाई खमजीबाई ठक्कर ठाणावाला हे यावेळेस आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सर, आज या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने अनेक लोकांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तुमच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. तुम्ही कसं पाहता या सगळ्या कार्यक्रमाला, काय सांगाल? भगवान जय. बहुत महत्त्व का कार्यक्रम आहे. ज्यांनी खरोखर काम केलं आहे त्यांना पत्रकार संघाने पुरस्कार दिले आहे. त्यांना जास्त काम करण्याची संधी मिळालेली आहे म्हणून त्याचा सदुपयोग करून घ्यावा. त्याचप्रमाणे मी भारताभरामध्ये परवा कर्नाटकला होतो. सगळीकडे 2-4 दिवसांनी पत्रकार लोक आता पुरस्कार द्यायला लागले आहे म्हणून त्यांना जास्त अभिनंदन. आणि आज बघा राजगुरुनगरमध्ये हजारोची संख्याने त्यामध्ये आमचे महिलाला पण पुरस्कार देण्यात आले आहे. मी पहिलाच सांगतो लोकांना की महिलाला प्राधान्य द्या, कारण महिला मातृदेवो भव है और महिला जब घर में खुश रहेगी तो तुम्हारा घर में कभी दुख नहीं आएगा. और बच्चे को शिक्षण दो. पुरस्कार तो सामाजिक कार्य करणारे शिक्षकांना, डॉक्टरांना, ज्यांनी जे जे समाजासाठी काम केलं आहे, पदाधिकाऱ्यांना सर्वांना जे काय पुरस्कार दिले त्यांना अभिनंदन. आणि कार्यक्रम करणाऱ्यांना पण अभिनंदन देतो. मला पुरस्कार मिळतो कशासाठी मिळतो? तुम्ही चांगले काम केले म्हणून, विशेष चांगले करायसाठी पुरस्कार. आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही या 1000 पुरस्कार मिळाले. राष्ट्रपतीकडून 3 वेळा मिळालेला आहे. आणि आत्ता मला सांगते तुम्हाला हे द्यायचे आहे पद्मश्री. मैं बोला जय भगवान, क्योंकि मेरी ऑफिस में जगह भी नहीं है. क्योंकि हमको पद्मश्री की ज़रूरत नहीं, हमको समाज को जागृत करने की ज़रूरत है. हमको समाज को, हमारी महिलाओं को आँख खुलाने की ज़रूरत है. आज महिला का शोषण होगा, हमको पद्मश्री दे के क्या मिलेगा बताओ मेरे को. एक शेवटचा प्रश्न आहे. तो शेवटचा प्रश्न म्हणजे आज खेड तालुक्यामध्ये जे प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून उपक्रम घेण्यात आला तो अतिशय वाखाणण्याजोग होता, कौतुकास्पद होता. मात्र या व्यासपीठावर देखील आपण खेड तालुक्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं 2 मजली पत्रकार भवनचं इमारत जे आहे ते देण्याचं आश्वासन केलेलं आहे. पण मी सांगितलं की तुम्ही जागा शोधा, आपण सर्व मिळून. मी एकटा देऊन करू शकत नाही, कारण अख्खा भारताला मी देतो, घेत नाही कोणाचा. मला हे सांगितलं कांतीबाई की 50 कोटी द्यायचं, मी नाही घेत. 30 CRचा फोन येतो, मी घेत नाही. माझ्याकडे CR आहेत नाही, कुत्रा बिलाडी आहे. तर सांगायचा उद्देश माझा की आपण सर्व मिळून, असं की काही नाही आहे. 700 कोटीचा मंदिर बनवते, मी भूमिपूजन करतो आणि 10 वर्षांनी तयार होतो 700 कोटीचा. मग पत्रकार भवन तर गरजेचं आहे समाजाला, कारण तिथे जाऊन पत्रकार बसणार, त्यांची चर्चा करणार, बस त्याच्यामध्ये त्यांना भरपूर समज मिळणार आहे. म्हणून त्याची गरज आहे. आपण सर्व मनात हातात घेतला तर काही असं की नाही, मी खात्रीने सांगतो मी पहिला देणार आणि दुसऱ्याला मला आव्हान करेल तर काही असं की नाही. देणारे भरपूर आहे, आमचे मराठी लोक पण भरपूर देते. माझी एक विनंती आहे, मुले मोबाईल एवढा वापरते की त्याला शिक्षणावर परिणाम झालेला आहे. म्हणून मोबाईलसून जेवढे लांब ठेवले पोरांना तेवढा सुखी होणार, एवढा मी आव्हान करतो. तुम्ही पण आव्हान करा. जय भगवान. धन्यवाद. नक्कीच सलोनी आपल्यासोबत जे आत्ता वार्तांकन करत होते हे होते नानजीभाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला. यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोक ओळखतात, कारण की हे दानशूर आहेत. अनेक लोकांना ते कायमस्वरूपी मदत देखील करत असतात. आणि म्हणूनच आज या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला. आणि या उपक्रमामध्ये अनेक लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले. आणि त्या सर्व पुरस्कार मूर्त्यांना ठक्करबाईंनी शाबासकीची थाप म्हणून त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत गणेशजी वाघमारे सर आहे, ज्यांना देखील या ठिकाणी कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आज या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं, हा कार्यक्रम कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे? प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून खेड तालुका पत्रकार संघाने जो कार्यक्रम आयोजित केला तो खऱ्या अर्थानं स्तुत्याचा हा कार्यक्रम आहे. कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गुणवंतांचा त्यांनी खऱ्या अर्थानं हा कौतुक सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि समाजामध्ये काम करत असताना कोणीतरी आपल्या कार्याची दखल या निमित्तानं घेतं आहे. खऱ्या अर्थानं ही महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं आहे. आणि या पत्रकार संघानं तुमच्या कामाची दखल घेऊन कौतुकाची थाप दिलेली आहे. म्हणून भविष्य काळामध्ये यावर न थांबता अजून चांगल्या पद्धतीचं काम खऱ्या अर्थानं करण्याची प्रेरणा आणि उर्मी निश्चितपणे या ठिकाणी मिळणार आहे. नक्कीच आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत जे कलाकार आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. लावणीची छाप पाडणारी आणि नागरिकांना आपलंसं करणारी व्यक्ती
आपल्यासोबत यावेळेस आहे ते म्हणजे साश्मी कामठे दादांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर लावणीच्या माध्यमातून आपली कला कायम जिवंत ठेवलेली आहे. असे अश्विनी दादा कामठे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, आज या ठिकाणी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया या पत्रकार पुरस्कार सोहळ्यामध्ये कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि या ठिकाणी आपल्याला देखील आगमन केलं आहे, आपल्याला देखील या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाला, काय सांगा? नक्कीच प्रथमतः तुमचं देखील मनोभावे आभार, कारण की तुम्हामुळे आम्ही सगळे कलाकार पुन्हा लाईमलाईटमध्ये येतो. आणि प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाचे मनापासून खूप आभार, कारण की राजगुरुनगरमध्ये हा इतका अविस्मरणीय कार्यक्रम इथे आज पार पडला. आणि या कार्यक्रमासाठी मला आजवर बरेच बालगंधर्व पुरस्कार मिळाले, नवी मुंबई भूषण मिळालं, महाराष्ट्राचं लावणी सम्राट मिळालं. पण आज जिथे राहतो तिकडचाच म्हणजे आमच्या खेड जिल्ह्याचा एवढा उत्तम असा पुरस्कार मिळाला, कलाभूषण पुरस्कार. हे पुरस्कार म्हणजे आम्हा कलाकारांसाठी प्रत्येक वेळी पाठीवरती एक जबाबदारीचं ओझं असतं आणि हे ओझं पुन्हा इथं पाठीवर पेलवून आम्ही पुढे मार्गक्रमण करतोय. खूप बरं वाटतं, कारण जिथे पिकतं तिथे विकत नाही असं म्हणतात, पण आज या सोहळा बघून मला असं वाटतं की नक्कीच जिथे पिकतं तिकडे मौल्यवान पद्धतीने विकलं जातं. याचं सगळं श्रेय जातं प्रिंट आणि डिजिटल मीडियाला आणि तुम्हा देखील सगळ्या प्रेक्षकांना, की तुम्हामुळे आम्ही सगळे कलाकार पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये येतो. खरं म्हटलं तर लावणी या नृत्यांगणाला जिवंत ठेवण्यासाठी एक नारीच असली पाहिजे, परंतु आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला हे साध्य करून दिलं आहे की जे काम नारी करू शकते तेच काम पुरुषही करू शकतो. आणि पुरुष या नात्याने तुम्ही लावणीला जिवंत ठेवण्यासाठी जो वेशभूषा घेतलेली आहे ते वाखण्यजोग आहे आणि म्हणूनच तुम्ही लावणीला कायम जिवंत ठेवलेली आहेत. म्हणून आज या ठिकाणी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया या पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळ्यामध्ये तुम्ही दिला आपला वेळ काढून आला, त्याबद्दल सर्व पत्रकार परिवाराच्या वतीने तुमचं देखील हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी बाळासाहेब मुळे आहेत, ते देखील आजच्या या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आपली उपस्थिती लावली होती. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. सर, आज या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जो पुरस्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला, कसं वाटतं तुम्हाला? खूपच छान कार्यक्रम होता हा आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रातील लोकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आणि हा सन्मान केल्यामुळं निश्चितच त्या पुरस्कारार्थींना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या हातून चांगली देशाची, समाजाची सेवा घडते. त्यामुळं असे पुरस्कार सोहळे यापुढेही असेच सुरू राहिले पाहिजेत. नक्कीच आपण पाहतोय खेड तालुक्यामध्ये घेण्यात आलेला राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा अतिशय थाटामाटात आणि भव्यदिव्य स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे. कॅमेरामन पितांबर दिवससह मी मनीष कांबळे, खेड.